आमच्याकडे बहुतांश लोक लढायला तयार. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. रोहित पवारांची स्पष्ट उक्ती. शरद पवार हे जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत एनडीएत जाणार नाहीत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिलेलं आहे. दिल्लीत अलीकडेच प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र रोहित पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आणि ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार हे एनडीएसोबत जाणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार मोदींना भेटले. युवा वर्गावर होणारा अन्याय त्यांनी मांडला. सुप्रिया सुळे आणि अमित शहा यांना भेटल्या. 10 ऑगस्टला रेवती सुळे सारंग लखानी यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्याकडचे बहुतांश आमदार खासदार लढायला तयार आहेत. मी लोकांसोबत विचारांसोबत राहिलो आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. एनडीएसोबत मी जाणार नाही असं रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे. कारण हे सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे की 10 ऑगस्टला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे. एक छोटंसं रिसेप्शन, जे लोक दिल्लीवरनं मुंबईला येऊ शकले नव्हते लग्नाला नाही तर रिसेप्शनला, अशा सर्व मान्यवरांचं एक रिसेप्शन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. खासदार आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांचं आणि सर्व इतर विरोधी पक्ष नेत्यांचं, आणि मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे काल एका चॅनलशी बोलत असताना मी स्पेसिफिकली सांगितलं, आदरणीय पवारसाहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत. आणि सुप्रियाताईसुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्हीसुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. आणि राहिला प्रश्न माझी भूमिका क्लिअर आहे. मी सातत्याने प्रामाणिकपणे विचाराबरोबर राहिलेलो आहोत, लोकांबरोबर राहिलेलो आहे. त्याच्याचबरोबर या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे जे आज सत्तेत आहेत एनडीए आहेत त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा मुद्दा असो, विद्यार्थ्यांचा मुद्दा असो, महिला सुरक्षतेचा मुद्दा असो नाही तर कुठलाही मुद्दा असो, प्रामाणिकपणे मी लढलेलो आहे, पुढे जाऊन लढणार आहे. त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे. मी महाराष्ट्र धर्माबरोबर आहोत, मराठी माणसांबरोबर आहे, महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आहे आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे एनडीए बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.